सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपण प्रामाणिक प्रयत्न करत आलो। गेल्या 2 महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू होती। या काळामध्ये संपूर्ण सातारा, जावली, महाबळेश्वर आणि पाटण या सातारा जिल्ह्यातील तालुके, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख, संगमेश्वर तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा आणि गोठणे, त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील आपलं चांदोली अभयारण्य, या सर्व भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर बफर या झोनमधील आणि त्या झोन लगत असणाऱ्या अतिसंवेदनशील गावामध्ये गावोगावी जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमधून काही माहिती धक्कादायक उघड झालेली आहे। माझा आपणाला नम्र विनंती आहे की आपण सुद्धा सर्वांनी थोडंसं या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून चालणारं काम, त्याच्यावरती महाराष्ट्र आणि केंद्र शासनाचा वाटप होणारा निधी, त्याच्यावरती जरा थोडं लक्ष दिलं, त्या गावामध्ये जर आपण जाऊन आलो तर त्या गावातली व्यथा आणि त्या गावातल्या समस्या तुम्हाला आम्हाला कळतील। माझं काम चालूच आहे, तुमच्या सहकार्याने ते चालूच राहणार आहे, परंतु शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हीसुद्धा थोडंसं जागरूक राहून जर त्या ठिकाणी आलात तर त्या लोकांना आपण न्याय देऊ शकू। विशेष करून या सह्याद्री जल जंगल जमीन याचं संवर्धन करणं, त्याचबरोबर ते प्रदूषण जे होतं आहे, अनधिकृत बांधकामं होत आहेत, उत्खनन होत आहेत, रस्त्याची कामं चाललेली आहेत, या सर्व बाबीमध्ये जे काही हे होतं आहे, काम वगैरे क्षेत्रामध्ये जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे तो वाचवण्यासाठी आपण सर्वांनी काय करतो आहे, सह्याद्री वाचवा मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामध्ये या तालुक्यातील काही नागरिक, त्याचबरोबर ग्रामस्थ यामध्ये सहभागी झालेले आहेत। युवा कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद आहे। वन हद्दीमध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिसंवेदनशील आहेत, इको सेन्सिटिव्ह झोन आहेत, तरीसुद्धा राजरोज बांधकामं होत आहेत। या बाबीमध्ये आपण माहिती घेऊन 2 महिन्यामध्ये ह्या 4 जिल्ह्यातील म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील माहिती अधिकारात माहिती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ती त्या गावातील लोकांच्या अडचणी ऐकून घेतलेल्या आहेत आणि काही प्रश्न समाजासमोर मांडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो। आज सह्याद्री वाचवा मोहिमेच्या अंतर्गत पहिली मोठी धक्कादायक माहिती अशी आहे ती म्हणजे नंदुरबार महाराष्ट्र राज्यातील गाव आहे। या गावात राहणारे चंद्रकांत वळवी नावाचे IAS अधिकारी आहेत, संधी अधिकारी आहेत। हे अहमदाबाद गुजरातचे GST आयुक्त आहेत, म्हणजे गुजरात राज्याचे मुख्य आयुक्त आहेत। तर त्यांनी त्यांच्या मुलाने, त्यांच्या परिवाराने, त्यांच्या नातेवाईकांनी आणि त्यामध्ये अजून काहीतरी 3-4 जे हे आहेत IAS अधिकारी आहेत त्यांचा यात समावेश आहे आणि त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडानी या गावामध्ये, हे गाव पुनर्वसन झालेलं आहे, या गावामध्ये 620 एकरच्या वरती जमीन घेतलेली आहे आणि एका महाराष्ट्र शासनाचा जो काही नियम आहे शेत जमीन कमाल अधिनियम 1961चा, त्यातील 2चा उपकलम 5 मधील अ, ब, क, ड, ई आणि पहिल्या सूचीमधील जिल्ह्यांना लागू असलेली कमाल जमीन धारणाचं उल्लंघन केलेलं आहे। म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या जमिनीचं झालेलं उल्लंघन, ही झालेली खरेदी विक्री, त्याचबरोबर ती ह्यामध्ये जे बांधकाम चालू आहे त्यामध्ये त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेलेलो असताना आम्हाला त्या ठिकाणी नंदुरबारचे सर्व लोक होते, तिथं कुठलाही सिक्युरिटी गार्डवाला नव्हते, परंतु त्यांचीच लोकं त्या ठिकाणी होती आणि झाडं तोडून त्या 620 एकरातील 80 एकरामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, रिसॉर्ट बांधलेलं आहे आणि ते सर्व जांभ्याच्या चिऱ्याच्या दगडामध्ये आणि 5 स्टार असं आहे आणि हे बांधकाम केलेलं आहे। त्याच्यासाठी कोणतीही परमिशन माननीय जिल्हाधिकारी, माननीय प्रांतसाहेब यांच्या अभिलेखावर आढळून येत नाही आणि हे सर्व अनधिकृत बांधकाम वृक्षतोड झालेले आहे। यामध्ये गुजरातपर्यंतचं कनेक्शन, महाबळेश्वर, सातारा, नंदुरबार ते गुजरात असं कनेक्शन आहे। त्याच्यामधचं गोड बंगाल काय हे शोधणं गरजेचं आहे। त्याचबरोबर झालेल्या बांधकामात झालेलं उत्खनन आहे, जंगलतोड आहे, त्याला जबाबदार कोण, त्याच्यावरती बफर क्षेत्र आहे, त्या बफर क्षेत्राला लागूनच हे क्षेत्र आहे। मग असं असताना वन विभागानं कुठल्याही तालुक्यात जावा, वन विभागाची जर हद्द असेल तर रस्ता करून देत नाही, अनेक अडचणी करतात, पाण्याचा प्रश्नसुद्धा तिथं बिकट आहे, तर त्यालासुद्धा ते जागा देत नाहीत। मग या व्यक्तीला जागा देण्याचं कारण काय, ही पहिली गोष्ट। दुसऱ्यानंतर एवढं बांधकाम होतंय तर तलाठी, सर्कल, तहसीलदार आजपर्यंत या 3 वर्षात तिथं का गेले नाहीत। ज्यावेळेस कोरोना आला त्या काळात मोठमोठे हॉटेलचे जे जनरेटर आहेत त्याच्यावरती त्यांनी काम चालू केलं आणि 2023 साली महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीला त्यांनी अर्ज दिला, त्यामध्ये DPDCतून त्यामध्ये लाईटच्या पोलसाठी फंड दिला गेला। आज तो कोट्यवधी रुपयाचा फंड दिला गेला। मग हा फंड एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला किंवा त्या डोंगराळ दुर्गम भागात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अशी काही गावं आहेत की त्या गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अजून लाईट नाही
अशा गावांना लाईटचे विद्युत वितरणचे अधिकारी कधी कनेक्शन देत नाही त्या सर्वसामान्य नागरिकाला. मात्र या जनजागृतीसाठी लाईटच्या कनेक्शनला कोट्यवधी रुपयाचा खर्च का केला गेला? आज 9 मार्च 2023ला अर्ज त्या व्यक्तीचा जातो, त्याच्यानंतर 15 मार्चला त्याला कनेक्शन देतं. 100 ते 125 लाईटचे पोल उभारलेले आणि उचाट या गावापासून झाडाणीपर्यंत डोंगर माथा आहे, तर त्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत हे लाईटचं कनेक्शन दिले गेलेलं आहे. हे कोणासाठी दिलेलं आहे? तिथं तर लोकवस्ती नाही. संपूर्ण झाडाणी गाव हे 2012-13 सालीच पुनर्वसन झालेलं आहे रायगड जिल्ह्यात, बफर झोन लगेच असल्यामुळं. मग तिथली जमीन एका शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं की 8,000 रुपये एकरनं आमची जमीन संबंधित माणसाने घेतलेली आहे. अशी जवळजवळ 620 एकरच्या वरतीच जमीन आहे ती. आणि ह्यानंतर ही संपूर्ण गाव आहे, त्या गावामध्ये एकच व्यक्ती आणि त्याचंच रिसॉर्ट, अशा पद्धतीचं कामकाज चालतंय. मग त्याला लाईट, रस्ता आणि पाणी कुठून गेलं? दुसरी गोष्ट, रेणुसे, उचाट आणि रघुवीर घाट हा जो रस्ता चाललेला आहे, तर त्या डोंगर माथ्यावरती वळणाचे 5-6 प्रकारचे वळणं आहेत. तर हा रस्ता डांबरीकरण करून काम चाललेलं आहे निव्वळ तेवढ्या एका व्यक्तीसाठी. तिथं कुठल्याही झाडाने दोडाने ही जी गाव आहेत तिथं कुठलीही लोकवस्ती नाही, मानव वसाहत तिथं अजिबात नाही. असं असताना या IAS अधिकाऱ्याला वेगळं असं काम करण्यासाठी पायगड्या का जिल्हा प्रशासन घालते? माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे की संबंधित जागेवर जाऊन तहसीलदारपर्यंत गेले नाहीत, पण तुम्ही तर त्या ठिकाणी जावा, झालेलं बांधकाम बघा आणि एवढं मोठं क्षेत्र त्या ठिकाणी घेता येतं का? जमीन धरण्याचं उल्लंघन झालेलं आहे का? या सर्व बाबी उघडकीस आणणं गरजेचं आहे. हा जो रस्ता चाललेला आहे डोंगर फोडून, त्याच्यामध्ये डांबर प्लॅन्ट चालला आहे. आज रस्ता उत्खनन चालू असेल तर त्याचा रॉयल्टी भरायला लागते. तशी जिल्हा प्रशासनाला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं दिलेली नाही. मग हे बांधकाम चाललेलं आहे, ह्या बांधकामावरती तुमचा वचक किंवा अंकुश आहे का? ग्रामपंचायतीनं काही तिथल्या बांधकामांच्या नोंदी घेतलेल्या आहेत, त्या नोंदी सातबाऱ्याच्या आधारावर घेतलेल्या आहेत. कुठलाही प्लॅन टाउन प्लॅनिंगला मंजुरी नाही, टाउन प्लॅनिंगमधून सुद्धा माहिती घेतलेली आहे, इथल्या बांधकामांना मंजुरीसुद्धा नाही. म्हणून आम्ही ह्या प्रकाश पुढे पाठवतोय आणि तुम्हाला विनंती करतोय की अशा ह्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील काही गावामध्ये तुम्ही जाऊन आलात तर तुम्हाला ह्या सर्व बाबींचं आपल्याला उलगडा होईल. तुम्ही सुद्धा तुमचे कॅमेरे घेऊन जावा. आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्ही फोटो काढायचा प्रयत्न केला, तर आमचे त्यांनी स्वतः फोटो काढले. त्या लोकांनी त्यांच्याकडे काट्या वगैरे अशी सगळं प्रकारचे हत्यारं आहेत आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आज जाऊन देण्यात बचाव केला. त्यांचं बांधकाम चालू आहे म्हणतात. अजून आमचं काही रिसॉर्ट सुरू झालेलं नाही. रिसॉर्टचं उद्घाटन इलेक्शन झाल्यानंतर होणार आहे, तोपर्यंत रिसॉर्टचं काम चालू आहे. आत राहणाऱ्या लोकांना बाहेर सोडलं जात नाही. जी लोक काम करतात त्यांना जेवण तिथल्या इथं दिलं जातं. जवळजवळ 15 ते 16 महिला तिथं जेवण बनवतात सकाळ संध्याकाळचं आणि त्या लोकांना रोजगाराबरोबरच त्याने जेवण दिलं जातं. त्या ठिकाणी हे जे रिसॉर्ट बांधलेलं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण ह्या क्षेत्रात आलात का अशी आम्हाला विचारणा केली, तर आम्ही सांगितलं रस्ता चुकलेला आहे, आम्हाला ह्या रस्त्यावरून पुढं रस्त्याला जायचं आहे, तर इथं रस्ता बंद आहे, हा खाजगी वहिवाटीचा रस्ता आहे, तुम्ही या ठिकाणी पाऊल ठेवायचं नाही. अशा प्रकारच्या धमक्यासुद्धा संबंधित माणसांनी दिल्या. ती सगळी लोकं जी आहेत ती नंदुरबार जिल्ह्यातील आहेत आणि तुम्हाला सांगण्याची विनंती अशी आहे की ह्या सर्व गोष्टीचा भांडाफोड होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी समाजाच्या पटलावर येणं गरजेचं आहे. वन विभागाची बफर झोनची हद्द असताना त्या हद्दीच्या लगत ही बांधकामं होत आहेत आणि ह्याला परमिशन का वन विभाग देत आहे? मग सर्वसामान्य लोकांना रस्त्या पाणी वीजला का देत नाही? तिथल्या लोकांच्या मूलभूत गैरसोयी होत आहेत, त्या गैरसोयींना सुद्धा आळा घातला जात नाही. म्हणून हे गुजरात, महाबळेश्वर, सातारा आणि त्याचबरोबर ती नंदुरबार हे कनेक्शन शोधणं गरजेचं आहे आणि ह्याचा छडा लावणं गरजेचं आहे. 9 जूनच्या आत जिल्हा प्रशासनानं संबंधित अनाथ बांधकाम पाडलं नाही. संबंधित जमीन खरेदी विक्रीचा गैरव्यवहार जो झालेला आहे तो उघडकीस आणला नाही, त्याच्यावरती निर्बंध लावले नाहीत. ज्यांनी जमिनी घेतल्या त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले नाहीत. तर 10 जूनपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषणाला बसणार आहे. धन्यवाद. मोरे साहेब, गेल्या 3 वर्षापासून तिथं काम चाललंय असं ते महाबळेश्वर आणि तहसील कार्यालयाला विचारलं तर ते म्हणजे बांधकाम परमिशन आमच्याकडे येत नाही, वाई प्रांताकडे येते. वाई प्रांताकडे गेलो तर वाई प्रांताने फक्त मला 2च परमिशन दिल्यात. एक एकनाथ संभाजी शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बांधकामाची परवानगी दिलेली आहे आणि दुसरी एक परवानगी दिलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त वाई तालुक्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कुठल्याही बांधकामांना वाई प्रांताने परवानगी दिलेली नाही असं त्यांनी लेखी दिलेली. पर्यंत जिल्हा प्रशासनाला फॉरेस्ट विभागाला तक्रारी अर्ज दिलेले आहेत. त्यांनी जर या विषयावर कारवाई नाही केली तर आपण आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. नाही आमरण उपोषण प्रश्न मिटला तर ही केस हरित लवादामध्ये दिली जाणार आहे. 2 नंबरच्या 3 नंबरच्या गावाला वळवी दळवी नाही वळवी साहेब नंदुरबार महत्वाचा आहे. तर तो मिटवण्यासाठी वन विभाग त्यांना जागा देत नाही, त्यामुळे पाणी हे लांब कसरून आणावं लागतं. प्रसंगी अस्वल असेल किंवा बिबटे असेल अशा वन्य प्राण्यांचे सुद्धा हल्ले होत आहेत. तर या संदर्भामध्ये पाणी त्यांना मिळावं, आरोग्य सुविधा मिळावी. कांदाटी खोऱ्यामध्ये जो वैद्यकीय उपचारासाठी एकतर तापळ्याला जावं लागतं नाही तळदेवला जावं लागतं, पण बोटीनं प्रवास करावा लागतो. म्हणून तिथे ॲम्ब्युलन्सची सोय करणं गरजेचं आहे. त्याची मागणी सुद्धा मी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे.